एका बाजूला गजानन 11 मुलुंड संघ आणि त्यांच्या विरोधात पागदरी बॉयज एकविरा 11 या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने टॉस जिंकला होता पागदरी बॉयज एकविरा संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे. आणि गजानन 11 मुलुंड या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला बॅटर बी फास्ट, सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. भरपूर जास्त वेळ खर्च होते. पागदरी बॉयज एकविरा 11 संघ तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तुम्ही अगदी जर पाहताय तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज 40+ सर्व सामने आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना दोन बलाढ्य संघ आणि आतापर्यंत दोन्ही संघाने खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलाय आणि अप्रतिम खेळ आपण पाहिलाय आतापर्यंत. कारण मागील मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर गजानन 11 मुलुंड या संघाने पीके सन्स डोंबिवली या संघाचा पराभव केला. अप्रतिम सामना तो देखील राहिला. आणि इथे जर पाहिलं तर एका बाजूला पागदरी बॉयज एकविरा 11 हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला सुयोग आणि त्याच्या सोबतीला आतिश भोईर हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. शिवाजीने देखील चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली आहे. गोलंदाज पहिलाच बॉल हो वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी फलंदाज सुयोग खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. ते चेंडू आले डॉट. पहिला चेंडू कमालीचा पाहायला मिळाला शिवाजीच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट शिवाजी. यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय नाही. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न सुयोगने केलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मुलुंड संघाच्या विरोधात यावेळेस जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला भेटेल. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सुयोगच्या बॅटमधून येतोय चौकार. भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा. भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा. थँक्यू. चांगला फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये खेळले होते. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय. यावेळेस देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. बाईकच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शिवाजी आज त्याचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज त्याची कामगिरी देखील कमालीची पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये निलेश मात्रेचा अफलातून झेल त्यांनी कंप्लीट केला होता. तो शिवाजी बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका आतिश भोईरच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. मैदानावरती आतिश भोईरला तुम्ही पाहताय अप्रतिम कामगिरी त्याने आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. गोलंदाज शिवाजी पुन्हा एकदा. यावेळेस देखील सलगचा दुसरा मोठा फटका आतिशच्या बॅट मधून. आलाय षटकार. दिसाया भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवाबी हाय. दिसाया भारी हँडसम बॉय स्टाईल त्याची नवाबी हाय. खराब चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना षटकार पाहायला मिळतोय आतिश यांच्या बॅटमधून. सलगचे 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले ते 19 धावा. अप्रतिम बॅटिंग. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये आतिश भोईर बरसलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. बॅकअप चांगला आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव या चेंडूवरती मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना पागदरी बॉयज एकविरा 11 या संघाने 20 धावा धावफलकावरती बनवल्यात. काय जबरदस्त सुरुवात, आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. अतिशय कौतुक करावं लागेल.
यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू आहे आतिश भोईर. पांजू संघाचा सुपरस्टार आहे आणि खऱ्या अर्थानं आज खुल्या गटामध्ये 40+ मध्ये खेळत असताना अप्रतिम कामगिरी आतिशने केली आहे. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये त्याचा राहिलाय आणि कमालीची बॅटिंग तो करतोय. सध्याच्या घडीला मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मॅक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅकला इथून कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्यात. इथून धावा रोखावा लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती मॅकला करावं लागेल. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल आणि खऱ्या अर्थानं इथे रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. टेक्निकल सपोर्ट घेतलाय डिका स्पोर्ट लाईव्हचा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चेंडू वाईट बॉल आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे कारण या मॅचमध्ये प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. इथे रिव्ह्यू लॉस झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मॅक. संघाची धावसंख्या आतापर्यंत 21 धावा. इथे मोठा फटका आतिशच्या बॅट मधून आणखीन एक घनागती स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. विषय बनलाय चर्चेचा आहे रुबाब या लाख मोलाचा या पटलाच्या पोराचा जमाना झालाय सारा Thank you. दिवाना या पटलाच्या पोरा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आतिश भोईर. थांबेल तर आतिश भोईर नाव कसलं. ठोकलाय आणखीन एक षटकार आतिश भोईर या मॅच मध्ये. कमालीची बॅटिंग तो करतोय. अप्रतिम बॅटिंग. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 27 धावा. यावेळेस देखील फुलटॉस बॉल. आणखीन एक मोठा फटका परंतु फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. आतिश भोईर बॅक टू द पिलियन. थँक्यू. चला बॅटर बी फास्ट. लवकर या मैदानावरती. शेवटचा सामना खेळतोय आणि खऱ्या अर्थाने वेळ प्लीज जास्त खर्च करू नका. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत जर पाहिलं तर 27 धावा. आतिश भोईरनं काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. तब्बल 19 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी जर पाहिली तर त्याची इनिंग शॉर्ट होती परंतु खऱ्या अर्थानं स्वीट होती. छोट्याशा इनिंग मध्ये त्यांनी आपला गोडवा फेस केला. अप्रतिम बॅटिंग आतिश भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती मॅकला तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कमबॅक केलाय. मागील चेंडूवरती षटकार आला. एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज प्रमोद मैदानावरती दाखल झालाय. कमी गतीने चेंडू टाकला. इथे देखील फटका फसलाय. सलगचा दुसरा धक्का मिळेल का. हो मिळालाय. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हरेश हा फलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा थांबल्यात. हरेश हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बॉलिंग ट्रॅकवरती मॅक काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकला. इथे देखील फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का नाही पोहोचणार
आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हरेशने देखील मोठा फटका खेळण्याचं औदार्य या मॅच मध्ये दाखवलं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टायमिंग प्रॉपर करू शकले नव्हते. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत 9 धावा मॅकने खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट फलंदाज प्रमोदला बाद केल्या, तदनंतर आतिशला देखील बाद केल्या. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. स्टेप आउट झालेत, पुढे आलेत खेळण्यासाठी. लॉंग ऑनला फिल्डर आहे, डाऊन द बॉल. मिस्टेक त्या ठिकाणी झाली आहे का आणि ते फलंदाज बाद. एकोणतीस धावा फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेत. मागील षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. महत्वाचे विकेट आले त्या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं आतिशने जी सुरुवात केली होती ना, ती सुरुवात खऱ्या अर्थानं नवीन येणाऱ्या फलंदाजांना कंटिन्यू ठेवता आलेली नाही या मॅच मध्ये. आणि कुठेतरी धावा थांबल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी मॅक करतोय, प्रभावित करतोय. शिवाजीच्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट. सातत्याने विकेटची पडझड या षटकामध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानावरती विशाल कोळी, ज्याने गोलंदाजी करत असताना भरपूर इम्प्रेस केल्या. अप्रतिम कामगिरी सकाळच्या सत्रामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. परंतु बॅटिंग करत असताना देखील त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि इथून खऱ्या अर्थाने डाव सावरावा लागेल. हो, यावेळेस फ्लिक केलाय, खूप चांगला बॉटमहँडचा वापर केलाय. समोरच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल्स घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, स्ट्राईक रोटेट करा आणि तेच कार्य मैदानावरती विशाल कोळीने केलंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 31 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पागदरे बॉईज 11 या संघाची धावसंख्या. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15.50च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण समोर संघ जर पाहिला गजानन 11 मुलुंड संघ आजच्या दिवसामध्ये 5 षटकामध्ये ज्या संघाने 98 धावा चेस केल्या होत्या ना, तो संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या संघाच्या विरोधात खेळत असताना एक सन्मानजनक फायटिंग टोटल उभारावं लागेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शशी हा गोलंदाज. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, धावसंख्या थांबवली होती, तोच गोलंदाज याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटनं शशी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला सुयोग. यावेळेस जर पाहिलं तर लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचताय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी करतोय सुयोग, परंतु विशालने त्याला थांबवलंय. जोखीम पत्करलेली नाहीये, कारण इथून भागीदारी करणं गरजेचं आहे. कारण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 3 धक्के पागदरी बॉईज 11 या संघाला बसलेत आणि इथून विशाल कोळी जर पाहिलं तर या मॅच मध्ये आकार देण्याचं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत आलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शशी राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत, अँगल बनवतायत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चेंडूला वळण देण्याची क्षमता देखील दाखवतायत. यावेळेस बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केला, फ्लाइंग स्लिप मध्ये शॉट थर्डला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट केलाय, परंतु एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते अगदी तसेच फटके तो खेळतोय. मेरिट वरती बॅटिंग करतोय. इथे जर पाहिलं तर लेट कटचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एकच धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 33 धावा. या षटकामध्ये शशीने आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. धावा थांबल्यात. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्या आणि तिथून जर पाहिलं तर मॅक बॉलिंग ट्रॅक वरती आला. त्या षटकामध्ये फक्त 9 धावा. आतिशची महत्वाची विकेट, प्राइजलेस विकेट त्यांनी प्राप्त केली. कारण आतिश धोकादायक फलंदाज होता आणि त्याला त्यांनी बाद केलाय. गोलंदाज शशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला सुयोग. इथे देखील लोअर फुलचा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. इथे फक्त एकच धाव मिळते. सुएकच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांनी भरपूर संघर्ष केलाय. इथे देखील तो संघर्ष करतोय, परंतु एक मोठा खेळाडू आहे सुयोग. त्याच्याकडे क्षमता आहे. मोठे फटके तो कोणत्याही क्षणाला या मॅच मध्ये खेळू शकतो.
आणि इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. पुढे खेळण्यासाठी यष्टीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. विशाल कोई निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 34 धावा. विशाल स्टेप आउट झाले होते. स्ट्रोक खेळण्यासाठी पुढे आले परंतु यष्टीच्या स्वरूपात ते बाद झालेत. नवीन फलंदाज साजिद मैदानावरती दाखल झालेत. इथून धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आणखीन 15 पेक्षा जास्त धावा बनल्या ना तर एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. शशी पुन्हा एकदा इथे देखील केल्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक अगदी क्लोज होते. ऑप्समच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 34 धावा धाफलकावरती बनल्या त्या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सुयकच्या बॅटमधून साजिदच्या बॅटमधून षटकार येतोय. वाह, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार आलाय षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा. अप्रतिम बॅटिंग साजिद करतोय. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शशीच्या विरोधात इथे आक्रमण झालंय. गोलंदाज शशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. इथे देखील आणखीन एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत. वा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. 3 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पागदरे बॉईज एकविरा 11 या संघाने तब्बल धावफलकावरती 44 धावा बनवल्यात. या षटकामध्ये तब्बल 13 धावा घेतल्या. पहिल्या षटकामध्ये शिवाजीच्या विरोधात 20 धावा, मॅकच्या विरोधात 11 धावा आणि शशीच्या या षटकामध्ये तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. अंधुक प्रकाश या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या मैदानावरती होणार आहे आणि त्यामुळे क्रिकेट खेळणं थोडंसं डिफिकल्ट होणार आहे. त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती सोनू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला सुयोग जो सलामीला आलाय त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि आतापर्यंत 6 धावांवरती तो खेळतोय. साजिदच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सोनू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हुक केलाय. वॅकेंट एरिया. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सुयोगच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सोनू ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा हुक केलाय. सलगचा दुसरा चौकार येईल का? हो आलाय फलंदाज सुयोगच्या बॅटमधून.
खास दोस्त भावा नको ते चार. एकच तू माझा जिगरी यार. थँक्यू. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 52 धावा. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार सुयोगच्या बॅटमधून. सुरुवातीला जर पाहिलं तर सुयोग शांत राहिलेत, इथे आक्रमक झालेत आणि त्यांच्या बॅटमधून धावा येऊ लागलेत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, फिल्डर आले त्या ठिकाणी, मिस्टेक होणार नाही, झेल टिपलाय, फलंदाज बाद. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुयोगने केला आणि खऱ्या अर्थाने त्याचा फटका फसला. चांगली बॅटिंग सुयोगने केली, कारण त्याच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे श्रेयस शिंदुलकर, फिल्डिंग चांगली, फक्त इथे एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 53 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली या पाकदरे बॉईज 11 या संघाने. राऊंड विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज करतोय, परंतु धाबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळेल. हो, मिळाली आहे. धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. अरे तलवार मी त्या तलवारीची आहेस दूर धार. अरे तलवार मी त्या तलवारीची आहेस दूरधार. खास दोस्त भावा नको ते चार. एकच तू माझा जिगरी यार. खास दोस्त भावा नको ते चार. एकच तू माझा जिगरी यार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 53 धावा आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल या डावातील. आतापर्यंत चांगली धावसंख्या पाकदरी बॉईज 11 या संघाने केलेली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर सुयोग मैदानावरती दाखल झाला, 14 धावा त्याच्या बॅटमधून, आतिशच्या बॅटमधून 19 धावा आणि ते नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस साजिदच्या बॅटमधून देखील मोठा फटका, परंतु हा फटका देखील फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद. 53 धावा धावफलकावरती आणि 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये गजानन 11 मुलुंड या संघासमोर ठेवलेला आहे. थँक्यू. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करतोय. 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला पाकदरी बॉईज 11 संघ आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे आणि गजानन 11 मुलुंड संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईन होतील अक्षयजी साटम. खऱ्या अर्थाने याच परिसरातील नामवंत समालोचक आहेत आणि अक्षयजी साटम सर पुढील डावासाठी आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद.
थँक्यू निशांजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. जबरदस्त व्हॉइस ऑफ भिवंडी, पायेचा गोड आवाज. आणि ADPL मध्ये त्यांचा आवाज आपण 8 मार्चला देखील ऐकणार आहोत. याच मैदानाच्या आत या दिशेने ती स्पर्धा असणार आहे. आणि त्यामधले 2 आयकॉन प्लेयर मला सध्या दिसत आहेत. एक दीपेश दिंडेकर, राहुल घुसेकर आणि मनमित घुसेकर. 3 आयकॉन प्लेयर सध्या इथे आहेत. सनील बोकाले आज आराम घेतलाय. GNC 11 व RK ग्रुप आयोजित RK धमाका बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहतोय. बिग फाईट, बिग मॅच, अंतिम मॅच आजच्या या दिवसातला जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. पहिला मॅच अगदी पराभवाच्या छायेमध्ये होता. संघ जर पाहिला तर पागदारे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स 3 मध्ये 7ची गरज असताना हरेश पाटीलने षटकार ठोकला आणि तिथे मॅच फिनिश झाला. तो पागदारे बॉईज एकविरा स्पोर्ट्सच्या संघाच्या बाजूने. आणि 98 धावा चेस करणारा संघ, या स्पर्धेतला पहिला संघ ज्याने इतिहास रचलाय या मैदानावरती, तो म्हणजेच आपण पाहतोय गजानन 11 मुलुंड संघ. नो टीम मीटिंग, नो प्रॅक्टिस, नो टाइमपास. चला मॅचच्या दिशेने जाऊया. येणारे बॉल 24 बॉल मध्ये 54ची गरज. मागील मॅच मध्ये पाहिलं तर धावा चेस केल्या 52 आणि या मॅच मध्ये करायच्या 54. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राईक एंडला श्रेयस इंदुरकर, नॉन स्ट्राईक एंडला अजित. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. विशाल कोहली बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल बॅटची आउटसाइड एज शॉट थर्डमॅनला. हा बॉल निघून जातोय. 1 रनने अकाउंट ओपन. आज पक्या मामा आहेत कुठे हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पक्या मामा असता तर कदाचित सेकंड हाफच्या मॅच 3 ओव्हर असते. इथे 4 ओव्हरचा मॅच आपण पाहतोय. आणि आज पप्पी देखील आलेला नाही आहे म्हणून अब्सेंटी त्यांचे लावले या मॅच मध्ये. ओ दांडी 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 गोल. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेट डाऊन. मारने काय नाही. तू मारणे का नाही. आणि हो आला आहे आणि तो इथे उभा राहिला आहे. पक्या मामा त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. परफ्यूम मॅन त्यांचं करूया हार्दिक स्वागत. जादुई स्मेल त्यांच्याकडे आहे. उद्या 10 वाजता टीम घेऊन आपण रेडी राहायचं पक्या मामा. विकेट गेलाय आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळालाय. टीमची धावसंख्या 1 असताना बॉलिंग मार्कवरती विशाल. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. सोनू आलाय. जोडी तीच ठेवली आज. ब्लॉक हॉल मधला बॉल होता. इनसाइड आउट कोण खेळला. डायरेक्ट हिट करायचा होता. एकच स्टंप दिसतो या अँगलने आणि इथे 1 रनने धावफलक पुढे येते 2च्या घरात. लोवर फुलटस बॉलला ड्राईव्ह केलंय. पहिलाच बॉल खेळत असताना या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर टोटल 4 बॉल झालेत आणि टीमची धावसंख्या 3. उद्या 9 वाजता रिपोर्टिंग करायचे आणि 9:30ला पहिला बॉल पडेल. याची दखल आपण घ्या. कोचिवडा संघ आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे एकविरा नायगाव. यावेळी धुमधडाका आतिषबाजी. स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, षटकार.
पाच बॉल टीमची धाव संख्या वेगाने पुढे येते 6 धाव्याने षटकार येतोय आणि 9 धावा 5 बॉल टार्गेट 54चा आहे येणारे बॉल 19 मध्ये पाहिजे 45 बॉल आलाय का मॅच बॉल आलेला आहे फ्लिक केलाय पायावरच्या बॉलला आणि शॉट मिड विकेटला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळलाय पहिले षटक झालंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 10 रन्स 54चा पाठलाग करत असताना येणारे बॉल 18 आणि 18 मध्ये पाहिजे टोटल 44 धावा उद्याचा लॉट देखील फार महत्वाचा आहे आणि तो लॉट कशा प्रकारचा असेल यज्ञेश गोदावरीकर आमच्यापर्यंत माहिती देते की डीजे ब्रेक घेऊया आणि येऊया मॅचच्या दिशेने थँक्यू चला भरपूर टाइमपास करताय तुम्ही इतका टाइम नाही आपल्याकडे विशाल कोहली आणि संपूर्ण टीम आपण त्वरित सीमारेषेचा ताबा घ्या बघा कोणत्याही टीमला क्लायमेट मुळे फटका बसू नये जास्त चर्चा करू नका बघा क्रिकेट प्युअर खेळा आणि टाइमपास करू नका हेच सांगेन दोन्ही टीमला उद्या पहिला मॅच एकविरा नायगाव आणि प्रकाश 11 कोचिवडे त्यानंतर जेम्स बॉन्ड राई आणि द ग्रेट मराठा हा दुसरा मॅच अष्टविनायक नायगाव आणि भक्तिराम डुंगा हा तिसरा मॅच आर के अक्लोली आणि मड बॉईज मड 11 अशा प्रकारचा लॉट उद्याच्या दिवसात देखील पाहायला विसरू नका तर एकविरा नायगाव आणि प्रकाश 11 कोचिवडा आपण 9 वाजता रिपोर्टिंग करा 9:30 ला पहिला बॉल पडेल जर दीपेश झिंडेकर हजर असतील तर रितेश गंगेकरनी सांगितले यस मी 9 वाजता येईन आणि दीपेश झिंडेकर यांनी सुद्धा सांगितलंय की 9 वाजता अंपायरिंगला ते येतील तर टीमने यायचंय आतिश भोईर आलाय आणि आज जेव्हा जेव्हा तो आलाय तेव्हा तेव्हा विकेट घेतलाय पहिल्या बॉल वरती आतिश भोईरला इथे विकेट मिळतोय सॉफ्ट डिसमिसल विकेट डाऊन रन टीमची धावसंख्या 10 धावा आणि त्यानंतर विकेट गेलाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन मिस्टर पिंटू आयमेट पडलाय परंतु समोर सध्या नॉन स्ट्राईक इनला जो बॅटर आहे ना तो खास आहे या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये 10 रन्स आतिश भोईर पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त झालाय टेनिस विश्वातील नामचिन्ह खेळाडू अनेक टुर्नामेंट गाजवले आजचा संपूर्ण दिवस आतिश भोईरच्या नावावर आहे लेंथ चांगली आहे आल्याच भव्य स्वागत हाय अँड हँडसम लॉंगेस्ट ह्यूज इट षटकार लवकर 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येते टीमची धाव संख्या आहे 16 धावा म्हणून आम्ही सांगत असतो की मॅच मध्ये टाइमपास होऊ नये या कारणास्तव आयोजक सांगत होते की 3 ओव्हरचा मॅच खेळू दोन्ही टीमनी सांगितलं आम्ही एकमेकांना सपोर्ट करू आणि नंतर टाइमपास झाल्यावर ते आयोजकांकडे येऊ नका प्लीज बॅटिंगवाल्या टीमला देखील या सूचना आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील या सूचना आहे जो काय डिसिजन आहे तुम्ही दोघांनी घेतलाय आणि दोघांनी ऍक्सेप्ट करून हा मॅच 4 ओव्हरचा ठेवलाय ओ स्विंग अँड मिस जबरदस्त चेंडू लेंथ जर पाहिली तर लेग कटर बॉल बाहेर निघतोय आतिश भोईरची खासियत आहे आज सर्वाधिक विकेट या गोलंदाजाच्या नावावर आहे आतापर्यंत 2 लगातार मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये जर पाहिलं तर 3 षटकार त्याच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग तो करतोय धावा 16 झाल्यात 3 बॉल
पुन्हा एकदा पहा स्विंग अँड मिस कन्सिस्टन्सी आणि काय जबरदस्त नियंत्रबद्ध गोलंदाजी. आतिश भोईर एक मॅच विनर खेळाडू आहे आणि सध्या मॅच विनिंग नॉक ॲज अ बॉलर म्हणून त्याचा आपण पाहतोय. 14 बॉल 38 ची गरज. चौदा बॉल 38 चा पुढचा बॉल. पुन्हा एकदा तीच लेंथ सेटअप केला होता बॅटरला आणि यावेळी मात्र डायरेक्ट हिट झालाय. अपील केले का? आतिशने अपील केले. टीव्ही अंपायर पाहण्याकरता इंटरेस्टिंग असेल. बॅट हवेत आहे की बॅट पोचले हे पाहण्याकरता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर हा बॉल बॅटची एज घेत शॉर्ट थर्डमॅनला अगदी एसटी रक्षकाच्या बाजूला गेला आणि तिथे धाव घेण्याचा इरादा केला होता. बॅटर पुढे आला, फिल्डरने बॉल अडवला, फेकी त्या क्षणाला केला आणि डायरेक्ट हिट तर होताना दिसलाय. बॅट हवेत म्हणजे इथे जाईल विकेट. गॉन, रन आउट. आम्ही झालो या कवड्या. DJ Pamela in the mix. अरे तिच्या एका भाषामध्ये राणीला केलंय प्यार. अरे तिच्या एका भाषामध्ये राणीला केलंय. डॉट बॉल येतोय आणि टीमची धावसंख्या आहे 2 ओव्हर 16 धावा. 12 बॉल 12 मध्ये 38 ची गरज. तुमच्या गाड्यांना लावलाय जाक, आम्ही झालो या कवड्या. तुमच्या गाड्यांना लावलाय जाक, आम्ही झालो या कवड्या. तुमच्या गाड्यांना लावलाय जाक, सुंदर झाला या कवड्या. तुमच्या गाड्यांना लावलाय जाक, सुंदर झाला या कवड्या. 12 बॉल 38 चा मॅच आणि इथे मॅच दोन्ही टीमच्या बाजूने. बारा बॉल 38 ची गरज. इनसाइड आउट करून खेळलेला फटका कव्हरला. सुयोग वैती आहे. बॉलला अडवण्याचा इरादा केलाय आणि इथे 1 रन. जबरदस्त फटका खेळला. यावेळी मात्र षटकार येतोय. बिग हिट. मध्ये एकच नाव येते आणि जबरदस्त बॅटिंग. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 23. ओ स्विंग अँड मिस. यावेळी षटकार आला म्हणून काय झालं?
इथे कमबॅक केलाय पूर्णपणे या बॉलवरती. येणारे बॉल 9 मध्ये पाहिजे 31. मोठा पडका खेळायचा हवेत बॉल आहे. फिल्डर येतोय तिथे मात्र कॅच सुटलाय. श्रेयस इंदुरकर स्ट्राईकला हवाय आणि तो चालाय स्ट्राईक एंडला. 8 बॉल 30चा मॅच. क्लायमेट पडलंय परंतु मनातले ध्येय अजून संपलेलं नाही आहे. 8 बॉल 30ची गरज कंपल्सरी चेसिंग. आणि आज अशा प्रकारचा मॅच श्रेयसने काढलाय. 6 बॉल 26 धावा चेस केलेल्या आहेत आजच्या दिवसात. तिथे जितू होता, अजित होता आणि अजितने ती मॅच फिनिश केली होती. सध्या श्रेयस ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला तर डेफिनेटली अपघात होईल. 1 रन येते. 1 रननी धावपळक जर पाहिलं तर येणारे बॉल 7 मध्ये 29ची गरज. या बॉल वरती जर एखादा षटकार आला तर शेवटपर्यंत मॅच बनून राहील. आणि इथे जर षटकार आला नाही ना तर या मॅच मध्ये पागदारी बॉईज एकविरा स्पोर्ट्स अधिराज्य गाजवेल. 7 बॉल 29ची गरज. हर्षल महाराज आलेत. त्यांनी सांगितले की इथे चौकार षटकार जाईल परंतु सध्या यास हर्षल महाराजची भविष्यवाणी अगदी खरी ठरली असती. धावपळक जर पाहिलं तर या 2 धावा. 6 बॉल पाहिजे 27. 6 मध्ये 26 चेस केल्यात. 6 मध्ये 27 पाहिजे आहेत. समोर आहे श्रेयस आणि श्रेयसने अनेक मॅचेस जिंकवल्यात. टाइमपास करताय भरपूर दिसून येते. टाइमपास तर त्या प्रकारे टाइमपास करू नका प्लीज. बघा खेळ आहे आणि जिद्दीने खेळ खेळा. टाइमपास करून जर जिंकण्याचा प्रयत्न केला ना तर कुठेतरी ती क्रिकेटला शोभून दिसणार नाही गोष्ट. तर जास्त एकत्र येऊ नका. या सिच्युएशन मध्ये प्रत्येकाला माहिती आहे कुठला गोलंदाज येईल. टाइमपास करू नका. पागदारी 11 एकविरा या संघाला या सूचना आहेत. आयव्हन आलाय बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 27चा मॅच. आयव्हनला ठेवलंय स्लॉग ओव्हर करता. उमर 55 की दिल बचपन का. बॉलिंग मार्क वरती आयव्हन वसई कोलीवाड्याचा सर्वात महत्वाचा गोलंदाज. पहिला बॉल आयव्हनचा. पहिल्या बॉल वरती पहिला वार. पहिला चौकार. मॅच ऑन. येणारे 5 बॉल पाहिजे 23. चार धावेने धावपळक वेगाने पुढे येते. येणारे 5 बॉल 23चा मॅच. अजून मॅच संपलेला नाहीये. श्रेयस इंदुरकर मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेअर. अनेक टुर्नामेंट गाजवलेत आणि ह्या मैदानावरती 6 बॉल 6चा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. येणारे 5 बॉल पाहिजे आहेत 23. श्रेयस तेच सांगतोय की बिंदास फिल्डिंग लावा, बिंदास टाइमपास करा. मी वेट करतोय म्हणून सांगितलं की जास्त टाइमपास करू नका. फिल्डिंगवाल्या टीमला या सूचना आहे. क्रिकेटला हे शोभून दिसत नाहीये. दोन्ही टीमला या सूचना आहे. गरमागरमीचा माहोल, हाय व्होल्टेजपणा या मॅच मध्ये पाहतोय. 5 मध्ये पाहिजे 23. लोअर फुलटॉस बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. येतोय षटकार. बिग हिट, बिग ब्लास्ट. षटकार. आमचा करते आमच्या दामनात भरते आमच्या पुढे दुनिया झुकते. या षटकार मध्ये इतके पॉवर होते. तुमची का दुखते. थँक्यू डीजे. तर योगेश होळीकरची मला वाटते स्कूटी पडले. पुन्हा एकदा सांगतोय की एकत्र येऊ नका. चार बॉल 17. म्हणून आयोजकांनी सांगितले की 3 ओव्हर मॅच बरोबर झाला असता. कारण की समोरच्या संघाला देखील मॅच जिंकणं महत्वाचं आहे. टीम मीटिंग ते करतायत आणि बॅटिंग वालीला देखील लवकर मॅच पाहिजे आहे.
पुन्हा एकदा उडवलाय गगनचुंबी हवाई सफर देखना दैदिप्यमान बिग ब्लास्ट बिग हिट आर के धमाका बिग बॅश षटकार. थँक्यू डीजे कमी वाजेल. 6 धावेने धाव पळक आता वेगाने कहाणी में ट्विस्ट. येणारे बॉल आहेत 3 मध्ये पाहिजे 11 धावा. 3 मध्ये 13 केल्यात आणि 3 मध्ये 11 पाहिजे आहेत. नाव आहे समोर श्रेयस इंदुरकर आणि सध्या त्याच्याच नावाची चर्चा, त्याच्याच नावाचा डंका, त्याच्याच नावाचा बोलबाला या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3-11 काय मॅच राहिलाय. I1 वरती अटॅक केलाय आणि सध्या चाच पडलाय. अजून एक वा वा आणि वा. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय षटकार ठोकलाय पुन्हा एकदा श्रेयस. नाम तो सुना होगा आणि काम पाहिले. येणारे 2 बॉल 5 ची गरज. म्हणून सांगितले की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाही. किती सापड्या राखा तुम्ही आणि त्या प्रकारे जर खेळ तुमच्याकडे आहे ना तर या प्रकारे मॅच फिनिश करू शकता. 2-5 मॅच संपलेला नाही आहे. A1 ला चांगला बॉल टाकायचा आहे. 2-5 ला यावेळी सांगितले की I1 ला एक चांगला बॉल टाकायचा आहे आणि तो टाकलेला आहे. जरूर षटकार चौकार आले परंतु या मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट. 1 बॉल 5 चा मॅच. जबरदस्त मॅच. एक बॉल 5 चा मॅच. 40+ क्रिकेट काही कांना कंटाळवाणी क्रिकेट वाटते परंतु आज एकदा जोरदार टाळ्या श्रेयस इंदुलकर याच्या करता. काय बॅटिंग केले, हलवलं हे मैदान, गाजवलं हे मैदान आणि सध्या एकच वादा. श्रेयस दादा काय बॅटिंग केले. प्रेक्षकांची मन जिंकलेत, मनामध्ये अधिराज्य केले, ती जागा निर्माण केलंय. टायगर अभी भी जिंदा आहे हे दाखवून दिले. येणारा 1 बॉल 5 ची गरज. I1 आहे बॉलिंग मार्क वरती आणि त्याच्याकडे अनुभव आहे. न्यू बॅटर फ्रेश स्ट्राईकला आलाय. मॅक 1 बॉल 5 ची गरज. दोन्ही टीम या ठिकाणी आपण पाहतोय चित्त थरारक हाय व्होल्टेज रोमहर्षकपणा. जोरदार टाळ्या या मॅच करता झाल्याच पाहिजे. 1 बॉल 5. येणारा बॉल षटकार येईल का. 1-5 हवेत बॉल. आतिश भोई डाऊन दी बॉल. टिपलाय झेल, संपलाय खेळ आणि हा मॅच जिंकलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन पागदारे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स. हार्ड लक, टफ लक टीम गजानन 11 मुलुंड. थँक्यू डीजे. चला या मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या मॅच मध्ये अगोदर बॅटिंग मध्ये 3 षटकार आणि गोलंदाजी मध्ये देखील 2 विकेट. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 3 वेळा मॅन ऑफ द मॅच आतिश भोईर. आतिश लवकर आहे, आतिश क्विक अँड फास्ट. काय जबरदस्त प्रदर्शन राहिला